पांडुरंग तांडेल, पांडुरंगजी तांडेल आपल्या सुनिते की आपण मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न व्हा. आपलं सुद्धा सरचे स्वागत आहे. दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये पहा या अगोदर सॉन्ग आलं होतं. त्यानंतर नवापूर गावातील एक गोड व्यक्तिमत्व म्हणजे सुधीरजी मेहर आपण सुनिते की आपण मुख्यमंत्र्यांवर स्थानपन्न. त्यानंतर वसईविरार अंडर बॉक्स क्रिकेटचे अध्यक्ष ऋषिदादा देसाई आपण सुनिते की आपण सुद्धा मुख्यमंत्र्यांवर स्थानपन्न व्हा. त्यानंतर त्यांच्यासोबत किशोर मेहर आणि पांडुरंग तांडेल. पहा या अगोदर एक सॉन्ग आलं होतं. डीबीएनच्या नावात दम आहे का. अंदाच्या हंगामामध्ये ज्या प्रकारचं काम मेहनत जे काय घेतले सर्वांच्या मनाला पावणार आहे. पहा सुरुवात कुठून झाली होती. दसऱ्या अगोदर दसऱ्याच्या दिवशी नारिंगीच्या ऐतिहासिक मैदानावर अनाउन्समेंट केली होती आणि त्यावेळेला तुकाराम सर होते. या वर्षी नव्या हंगामामध्ये काहीतरी डीबी नेटवर्क नवीन करून दाखवणार. आता नवीन करत असताना त्यांनी आता कशा प्रकारे मेहनत घेतली पहा. क्वालिटी मॅन कॅमेरामॅनच्या रूपाने. त्यानंतर एक सॉन्ग सुद्धा आलं. त्यानंतर स्वतः स्कोर कार्ड बनवलाय. आपल्या वसई विरार मध्ये युट्यूब चॅनल मधून पहिलं असं युट्यूब चॅनल त्यांनी स्वतः स्कोर कार्ड तयार केले गेले. तिकडून त्यांनी विविध स्पर्धेमध्ये आपली कॅमेऱ्याची क्वालिटी दाखवली आणि क्वालिटी दाखवत असताना ज्या प्रकारे मला वाटतं शनिवार रविवार मयूर 5-6 लाईव्ह कुठे गेले नाहीये. आज ऑलरेडी 6 लाईव्ह आहेत. पहा बघा इतकी मेहनत या डीबीएन नेटवर्कच्या संपूर्ण टीमने घेतली गेले. लेट्स प्ले. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला सिंगल साठी. पहिल्या बॉलवर सिंगल आली गेले. त्यामुळे धावांचा श्री गणेश होतोय. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. 1 धाव धावफलकावर आहे. पुन्हा एकदा सिंगल पहिल्या 2 चेंडू मध्ये पुन्हा सिंगल आले. पहा अजून एक समालोचक नयन कालुष्टे आणि यांचं सुद्धा सरचे स्वागत आहे दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग. आणि मला वाटतं नयन खूप वेळ घेतो. वेळ असा घेतो की एखाद्या स्पर्धा केल्यानंतर 2 स्पर्धेनंतर पुन्हा दाखल होतो. अखेरकार नयन दाखल झाला आमच्या कॉमेंट्री बॉक्स पुढे आणि तो सुद्धा आम्हाला थोड्याच वेळा जॉईन करणार आहे. पहिल्या 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलकावर. ग्रुप बी ला सुरुवात झाली आणि ग्रुप बी ला सुरुवात होत असताना पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली तिकडे साई कृपा अर्नाला या संघाने नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतला गेला होता. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन सल्लागार लॉसन सर आपण सुनते की आपण मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न व्हा आणि त्यांच्यासोबत करण आपण सुद्धा या. आपण सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न व्हा. त्यानंतर ऋषिदादा देसाई आपण सुनते की आपण सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न व्हा. सुधीर मेहर आपण सुनते आपण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न व्हा. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला पुन्हा सिंगल साठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजे मयूरला. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल को तेरा देगा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. थँक्यू. त्यानंतर रणजितदादा पाटील आपण सुनते की आपण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्थानपन्न व्हा. ज्या कोणाच्या बाईक रस्त्यावर आहेत कृपया खाली ग्राउंडचे पार्किंग केलंय तिकडे येऊन लावा. पहा आमचे डीजे मयूर या स्पर्धेसाठी जोडलेले आहेत. येस नयन तांडेल इसे का नाम आहे डीजे मयूर. SPL तिकडून गाडी गेली कुठे मारंबलपाड्यातून गाडी नालासोपारामध्ये गेली. अखेरकार शहर संपल्यानंतर अखेरकार गावामध्ये दाखल झालाय आणि ज्या प्रकारची प्रगती या डीजे मयूरने केले या सर्वांच्या मनाला पावणारी आहे. कुठल्या क्षणी कुठलं सॉन्ग वाजवायचं डीजे मयूरला माहित आहे. मॅच अडचणीमध्ये काय करायचं हे सुद्धा डीजे मयूरला माहिती आहे आणि डीजे मयूर या नवापूर नगरी मध्ये अखेरकार दाखल झाला गेलाय या स्पर्धेसाठी. बॅकफुटला गेले गॅप मधून
दोन खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला ही मार्ग पार चौकार 4 धावा. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ थँक्यू नाकवा थँक्यू थँक्यू बोटीनं थँक्यू. पहा नयन सर 10 धावा धावपल करतेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. ग्रुप ए मधून पहिली मॅच आपल्या भेटीला आली गेली. धन्यवाद कौस्तुभ. दत्तगुरू नवापूर क्रिकेट क्लबचा मी आभारी मानतो की त्यांनी मला समालोचन करण्याची संधी दिली. दरम्यान बी ग्रुपमधील पहिलाच सामना चालू आहे आणि स्थिती आहे ती म्हणजे 3 चेंडूची अखेरची धावसंख्या आहे ती बिनबाद 11. जमेची बाजू ही आहे की अजूनही एक गडी बाद झालेला नाही आहे, एकही गडी. आणि बॅकफुटला जाऊन हॅलो 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 हॅलो. हॅलो. तर 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 16. जवळजवळ 8ची सरासरी गाठली आहे. ती म्हणजे साईकृपा अर्नाळा संघाने. साईकृपा संघाची एक प्लस पॉईंट आहे ते म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. आपण पाहिलं की जे 90s किड आहेत त्यांचं लहानपण हे तेंडुलकर आणि गांगुलीला पाहताना पूर्ण झालं आहे. आज त्याच प्रकारचं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. आणि पॉवर प्ले चला म्हणजे कॉमेंटेटर विसरला ना तर आमचे DJ मयूर आठवण करून देत आहेत. एक्स्ट्रा पे आहे मयूरला ह्या सगळ्या गोष्टी आठवण करून देण्यासाठी. चांगली कामगिरी पार पाडताना पाहतोय आपण मयूर यांना. आणि पहिलाच गचाळ क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू होता परंतु त्यावरती फिल्डर थोडे मेहरबान होते. अल्लाह मेहरबान तो गदा पहलवान अशी परिस्थिती आहे ही. धावसंख्येत 1 नि भर. बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न गडी बाद. चला वळूया DJ कडे. कमॉन DJ. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना. आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद झाला आहे तो म्हणजे साईकृपा अर्नाळा संघाचा. आणि गडी बाद करण्यात यश मिळालं ते म्हणजे पप्या यांना. नेहमीच चांगली कामगिरी पार पडताना पाहतोय आपण पप्या यांना. कमी तिथे आम्ही नेहमीच आपल्या संघासाठी उभा राहतो. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि कठीण प्रसंगी पप्या उभा राहतो आपल्या संघासाठी. आणि अशा प्रकारे दुसरा निर्धाव चेंडू हाताळताना आतापर्यंत आपण 3 सामने पाहिले. 3ही सामन्यांमध्ये पॉवर प्ले षटक हे इकॉनॉमिकल षटक आढळले आपल्याला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता परंतु फिल्डर थोडे मेहरबान. आणि अशा प्रकारे धावसंख्येत 1 नि भर. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19. षटकातील शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू होता परंतु बहुतेक याराना रहेगा दोनों का बॅट्समन बॉलर का. मान दिलाय सन्मान दिलाय. आणि अशा प्रकारे 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 20. आणि ओव्हर ब्रेकमध्ये वळूया DJ कडे. कमॉन DJ. नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून जेव्हा मला तू बघतेस. देवाकड मागणं हे माझी चवावी तू, लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली, नजरेत तू भरली. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली. आताच आपण गाणं ऐकलं तुझी नजर वेगळी.
नजरेत तू भरली असं काहीतरी होतं गाणं ते. आणि आतापर्यंत साई कृपा अर्नाळा संघासाठी नजरेत भरणारी इनिंग साकारली ती म्हणजे जो लेफ्टी बॅट्समन आउट झाला त्यांनी तब्बल 2 बाउंड्र्या त्यांनी ठोकल्या होत्या आणि शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. नक्कीच ऋतुलन डोंगरपाडा संघाला कमी भासेल ती म्हणजे त्यांचे एक जुने जाणते खेळाडू. आणि अशा प्रकारे चौकार. थँक्यू डीजे. किशोर हे यांना मिस करेल डोंगरपाडा संघ, कारण की नेहमीच पहिलं षटक हाताळतात आणि त्यांच्या पाठीशी खूप मोठा दांडगा अनुभव आहे. संघाची धुराही सांभाळतात ते, पण आज संघाची धुरा पप्या सांभाळताना पाहतोय आपण. धावसंख्या 4 भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 19 चेंडू 24 धावा आणि फक्त 1 गडी बाद. बॅकफुट जाऊन पंच केलेला चेंडू कवचच्या दिशेने आणि पुन्हा एकदा काहीच येस नो आणि त्याचा फायदा घेतला. रनिंग बिटवीन द विकेट खूपच छान आणि 2 धावा धावून काढल्या आहेत साई कृपा संघाने. मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय साई कृपा संघ. आणि कसं बसा चेंडू अडवलाय. जवळजवळ 2 धावा वाचवलं आपल्या संघासाठी. आणि प्लेयर्स टू वॉच असेल तो म्हणजे अनिश फ्रॉम साई अल्ला संघ, कारण की खूप मेहनत घेतली त्यांनी आपल्या बॅटिंगमध्ये फिल्डिंगमध्ये, कारण की काही महिने बॅड पॅच होता त्यांचा, परंतु त्या बॅड पॅचवरती मात केले आणि आता त्यांची बॅटिंग पाहायलाच मिळेल आपल्याला. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू आणि पंच दोन्ही हात वरती. पंचांची एक्सरसाइज होते चांगलीच. पंच गंभीर आणि स्वैर मारा अवांतर धावसंख्येने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा बॅक फुटला मारला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण आणि दरम्यान गडी बाद. वळूया डीजे कडे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आणि पुढील फलंदाज दीपक आणि धावसंख्या आहे ती 28. माफी असावी, मगाशी मी 27 बोललो होतो, परंतु 28 धावसंख्या आणि स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि लाऊड अपील पंचांचा तडंबरचा इशारा आणि डिसिजन येत आहे ते एक्सपर्ट्सकडे. आपले एक्सपर्ट आहेत इथे. थँक्यू डीजे. संजूजी मेहर काठेपाडा यांनी स्टेजवरती यायचं आहे. स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्यांना विनंती आहे की स्टेजवरती यायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. खूप टाईट कॉल आहे. टाईट म्हणजे आता पडेल असा इतका टाईट कॉल आहे. आणि एक उत्कृष्ट खो खो प्लेयर संजू, आमचं बालपण त्यांना बघता गेलंय. त्यांची डाईव्ह म्हणजे जॉन्टी रोड्स बरोबर कंपॅरिझन करण्यामध्ये काहीच वावगं ठरणार नाही अशा त्यांच्या डाईव्ह असायच्या. चला पंच बोलतात की डिसिजन मीच देणार, तू काय बोलू नकोस, कारण की डिसिजन द्यायचे पैसे मी. आणि गडी बाद होता तो वाचलेला आहे. आणि शेवटचा चेंडू धावसंख्या आहे ती म्हणजे 29. जवळजवळ हे समीकरण आहे ना, हे 3 चौकारांचं समीकरण आहे. दरम्यान दीपक स्ट्राईकला आहेत, राईट हँडेड बॅट्समन आणि सुपला. सुंदर क्षेत्ररक्षण, फुटबॉल सारखा बॉल अडवला, गोल होता वाचलाय. बेस्ट गोलकीपर आहे. आणि दरम्यान पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 बाद 30 आणि जवळजवळ 31 धावांचं आव्हान आहे. आणि इनिंग ब्रेकमध्ये वळूया डीजेकडे, कारण की डीजेकडे खूप टॅलेंट आहे, ठसून भरलं टॅलेंट. तर थोडी वाव देऊया आपण टॅलेंटला. कमॉन डीजे.
नव्हती कुणाची कदर मी नव्हतो कुणाचं, नव्हती कुणाची कदर मी नव्हतो कुणाचं. मला आणलं जनात साईनं बसवलं मानात, मला आणलं जनात बाबांनी बसवलं मानात. नव्हती कुणाची कदर मी नव्हतो कुणाचं, नव्हती कुणाची कदर मी नव्हतो कुणाचं. मला आणलं जनात साईनं बसवलं मानात, मला आणलं जनात बाबांनी बसवलं मानात. नव्हती कुणाची कदर मी नव्हतो कुणाचं, नव्हती कुणाची कदर मी नव्हतो कुणाचं. मला आणलं जनात साईनं बसवलं मानात, मला आणलं जनात बाबांनी बसवलं मानात. ओ ताई, ओ दादा, सुयावर दाबा घेता ना. दातात दात मन घ्या ग मुनी, कुंकू घ्या मुनी काळं मनी. थँक्यू डीजे, दातात थँक्यू डीजे. चला दोन्ही संघांनी थोडी घाई करायची आहे, कारण की इनिंग ब्रेकमध्ये टाइमपास खूप होतोय. आपल्याला लवकरात लवकर हे सामने आटपायचे आहेत. वेळ कमी काम जास्त. मार्च एंडिंग आहे, वर्कलोड खूप आहे, अंगावर काम दाबून पगार, ह्या मूल्यावरती आपण काम करतो. आणि दरम्यान या प्रतियोगितेला लाभलेल्या सर्व स्पॉन्सर्सचे मी दत्तगुरू क्रिकेट क्लब नवापूरतर्फे आभार मानतो. अशीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. एक मिनिट नाही थांबवतोय. दोन्ही कॅप्टन या. NCC निर्मल सम्राट गुरुदत्त मनेलपडा, दोन्ही कॅप्टन या मुख्य मंचावर आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे दोन्ही कॅप्टन टॉस मुख्य मंचावर दाखल व्हा. ओव्हर टू नयन. अच्छा, ऋतू इलेवन डोंगरपाडा संघासाठी प्राईज आलेला आहे. जस्ट मला आता किशोरचा कॉल आला. जर हा सामना जिंकला आणि अनिशने विनिंग शॉट मारला तर संघाला 3,000चा प्राईज डिक्लेअर झालाय. मी मगाशीच म्हटलं होतं की प्लेयर्स टू वॉच मध्ये अनिश आयरे नंबर 1 वरती आहे आणि ड्रीम इलेव्हन मध्ये खूप लोकांच्या लिस्ट टीम मध्ये ना कॅप्टन आहे आज अनिश. कारण की ते घरून येतानाच डिसाईड करून आले होते की आज एकतर मतलब एक तो आप रहोगे या मैं रहूंगा. थँक्यू थँक्यू. पहा नयन, आता या माणसाला ठेवायचं कुठे? कल्याला मार्ग नाहीये. इसका नाम आहे डीजे मयूर, द ब्रँड ऑफ वसई विरार. खूप मोठी प्रगती केली. मागील 3-4 स्पर्धा जर का बघितल्या ना तर सुरुवात झाली होती साईबाब, त्यानंतर मारेमलपडा, तिकडून गाडी गेली डायरेक्टली नालासोपारामध्ये लंबोदर चषक आणि अखेरकार सर्व गोष्टी संपून या नवापूर नगरीमध्ये दाखल झाले. येस, डीजे मयूर खरोखर मानावं लागणार आहे. डीजे मयूर बद्दल बोलायचं झालं ना तर आपण एक ती म्हण म्हणतो ना की मूर्ती लहान कीर्ती महान. हा, ह्याची मूर्ती पण महान आहे, कीर्ती पण महान आहे. मी तर बोलतो ना की सिरीज मॅन ऑफ द सिरीज बरोबर ना एक सिरीजचं टायटल मयूरला दिलं तर काही म्हणजे हरकत नाही. नाही नाही, पॉईंट आहे, पॉईंट आहे. दिलं तर काही हरकत नाहीये, कारण की त्याला माहिती आहे कुठल्या क्षणी कुठलं सॉंग आणायचं आहे. हलक्यातनं चेडूला सन्मान दिला गेलाय सेंगसाठी. चला गुरुदत्त मनेलपाडा कॅप्टन या. टॉस केला जातोय ग्रुप बी मधून दुसरी मॅच आणि मयू मेहर यांच्या शुभस्य आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय ग्रुप बी मधून. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या. दोन्ही कॅप्टन आल्यात. NCC निर्मल सम्राट समोर गुरुदत्त मनेलपाडा. टॉस केला जातोय जिकडे आपले दोन्ही कॅप्टन दाखल झालेत आणि मयू मेहर यांच्या शुभस्य आपण टॉस पाहतोय आपल्या मुख्य मंचावर. DCC असा कॉल आला गेलाय. येस येस, टॉस जिंकला, काय निर्णय? फिल्डिंग. आता गुरुदत्त मनेलपाडा संघ समोर किती धावांपर्यंत थांबवायचं आहे? 30च्या मध्ये, 30-32च्या मध्ये. आज टीम कशा प्रकारे असणार आहे? का टीम जी आहे तीच आहे, सर्व आहेत, तर मजा येईल थोडी मॅचला. इकडे आल्यावर कसं वाटेल ज्या प्रकारची खेळपट्टी बनवली गेली, आयोजनाबद्दल काय सांगशील?
आयोजन खूप चांगलं आहे. आम्ही फर्स्ट टाइम घेतो, पण विकेट बघितलं ती खूप एवढे टणक विकेट आहे आणि गॅप्स पण मोठे आहेत आणि आयोजन खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. रचित काय झालं? येस रचित, टॉस जिंकल्याचं काय निर्णय असतं? फिल्डिंग घेतलीस आता प्रथम बॅटिंग करायची आहे. निर्मल सम्राट NCC संघ आहे. किती धावांपर्यंत टार्गेट सेट करायचं? 30-32. टीम कशा प्रकारे आहे? 4 जण कमी आहेत. आता 4 जणांमध्ये मला पहिला मनीष घरात कमी असेल, कारण टॉससाठी आला नाही तेव्हाच समजलं. इकडे आल्यावर कसं वाटते आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का पॉस मधून अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय NCC निर्मल सम्राट संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले गुरुदत्त मनेल पडा संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला. कुठे जाऊ नका, डायरेक्टली घेऊन जातो आमच्या समालोचक कक्षामध्ये जिकडे नयन जॉईन आहेत. थँक्यू. टार्गेट 31चं टार्गेट आहे. चला, मगाशी जो पंचांनी 9 दिला ना, त्याबद्दल मी क्लॅरिफिकेशन देतो की आपल्या जागेचं जे कुंपण टाकलं ना, त्यामधूनच तुम्ही बॉलिंग करायची. दुसऱ्याच्या जागेत गेलात ना तर मग ते पेनलाइज केलं जाईल. तर आपला बांध आहे ना, त्या बांधाच्या मध्ये जे करायचं ते करा. 7-12 आपला 7-12, त्याच्यावरती दुसऱ्याचं कोणाचं कू लागलं तर आपल्याला चालेल का? दुसऱ्या आणि बॉलर चंडी. आता हा हॉर्न वाजला म्हणजे काय? अनिकेत पाटील नयन, आता या हॉर्नचं उदाहरण काय आहे? येस, पॉवर प्ले घेतला गेला. या हॉर्नचा अर्थ असा आहे की थोडा व्हॉल्यूम कमी करा. बॉलरसाठी रेड अलर्ट आहे आणि बॅट्समनसाठी ग्रीन सिग्नल आहे. म्हणजे सिग्नलवरती आपण गेल्यानंतर असतं ना ग्रीन लाईट, रेड लाईट आणि येल्लो लाईट, बरोबर? आता रेड लाईट आहे बॉलरसाठी आणि फुलटॉस चेंडू होता अनिश. सुंदर क्षेत्ररक्षण. मगाशी आपण चर्चा करत होतो आपल्या DJ बद्दल. तर ECG कधी काढला ना तर त्यात लाईन असतात ना, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. तसेच कुठला पण बॅट्समन घ्या किंवा बॉलर घ्या, कन्सिस्टन्सी अजिबात नसते, बरोबर? आज एका मॅचला मॅन ऑफ द मॅच, सेकंड मॅचला एकदम खराब परफॉर्मन्स. आता करंटचंच घ्या. आमच्या लास्ट टुर्नामेंटला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतला. साहेबासमोर 18 रन्स दिले एका ओव्हरला. पण DJ मयूरबद्दल बोलायचं झालं तर कन्सिस्टन्सी अशी आहे ना की एक टुर्नामेंट तुम्ही उचलून मला सांगा की मयूरचा परफॉर्मन्स खराब होता. सर्व नवला नो असतो. नाही, सर्व नोला फ्री हिट आहे. म्हणजे N आणि O आलं की फ्री हिट येणार. चला, दरम्यान पुढील चेंडू आणि बॅकफूट पंच केलेला चेंडू सीमा पार. परंतु ते मांजरीला कशा 9 जीव असतात ना, तसं पप्याला एक अजून जीवदान मिळालंय, कारण की याच्या अगोदरचा चेंडू नो होता. फ्री हिट वरती षटकार मारला होता, त्यामुळे पप्या बाद नाही झालेत. अनिशसाठी अजूनही प्राइज ऑन आहे. जर हा सामना जिंकवला विनिंग शॉट मारून तर तब्बल 3000 रुपये. त्यांचे कॅप्टन, आज कॅप्टन म्हणजे हार्दिक पांड्या कसा IPLच्या पहिल्या मॅचला बाहेर होता, तसे आज किशोर पाटील बाहेर आहेत. आणि कीपरची भूमिका पार पडतायत ते म्हणजे सँडी उर्फ चक्की. पुन्हा एकदा ड्राईव्ह, लेगला ड्राईव्ह, येस नो हे काय? आणि चेंडू हाताने पकडायचा असतो, परंतु त्यांचे हात पाय काम करतायत. वेगळंच टॅलेंट आहे. पहिल्या एकेकाळी JKCC मधून खेळलेले, JKCC टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलर मिळाले. मग पुढच्या वर्षी वेगळा क्लब साईन केला जास्त पैशाच्या. आणि पुन्हा एकदा कुठे मारतायत, काय करतायत, कुठे कसे पडतायत, पण बॉल अडवतायत. चांगलं वाटलंय बघायला. निर्धाव चेंडू, चंडी, अनिकेत पाटील चांगली कामगिरी पार पडतायत. पॉवर प्लेचं षटक. कौस्तुभ, काय वाटतंय कुठपर्यंत जाईल हा सामना? आणि अशा प्रकारे गडी बाद होतोय. आणि आपण आता संधी देऊया DJ मयूर. कमान मयूर. टॅक्यू पहा कशा प्रकारे बाद झाला होता. आमच्या मुख्य स्क्रीन DP नेटवर्क आपण पाहू शकतात. बराच वेळ गेला. रनिंग बिटवीन द विकेट इतकी हळू होती की त्या पोझिशन मध्ये येऊ नाही शकले. ही सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 10 धावा धावफल करतात. 21 काय आहे, 13 मध्ये 21. इकडून एखादा मोठा फटका मारायचा. ओ, समोर खेळायचा प्रयत्न. ओ, बॅकअप चांगला आहे. अजून काय? येस, फिंगर गन अप. अजून एका विकेटचं बटन. आता अडचणी वाढणार.
आता अडचणी का वाढणार, कारण 2 षटकांचा खेळ संपलाय, 10 धाबा धावपल करतेत आणि इक्वेशन काय बनलंय 12 मध्ये 21 या इक्वेशनला मॅच होऊन थांबलंय. या ऐकू डीजे मयूरला आणि त्यानंतर धनु बाबूची एवंजोडी, धनु दादा आणि बाबूबाई डीबीएन लाईव्ह यांची एवंजोडी. यांच्या तोडीला तोडत नाही, यांच्या तोडीला तोडत नाही, हे नाही रे गावात फेमस हाय, यांच्या तोडीला तोडत. थँक्यू डीजे. कौस्तुभ, हे दुष्काळात 13वा महिना असं नाही झालंय. नाही, अगोदर एक बॅट्समन रनआउट झाला, त्याचाच ऍक्शन रिप्ले दाखवायच्या ऐवजी तो बोलतो की ऍक्शन रिप्ले दाखवू नका, मीच रनआउट होतो. नाही, पहिलं षटक वळखता दुसऱ्या षटकामध्ये अडचणी वाढल्यात. सँडी संदीप नवीन गोलंदाजी मार्कवर 12-21 इक्वेशन आले, समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉल पहा, या अगोदर सॉन्ग आलं होतं A1 जोडी, त्याचं कारण आहे DBN नेटवर्क. प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला या जोडीने अंदाच्या हंगामामध्ये सर्वांना प्रभावित करून सोडले. परत इकडे काय मोमेंटमला शिफ्ट येणारा चौकार, येस चेंडू सी मार्गा पार, चौकार 4 धाबा. मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात, नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस. थँक्यू. आता नयन अमरनी DBNचं नेटवर्क पाहून चौकार मारला की काय, आता नयनला सुद्धा प्रश्न असतो. कौस्तुभ, अमर ना नावाप्रमाणे अमर आहे आणि त्याला त्याच्या टीमला पण अमर करायचं. आणि नाही म्हणजे एक पॉझिटिव्ह तर लगेच निगेटिव्ह, म्हणजे प्लस मायनस 0 ना, डायरेक्ट हिट काम फिट आणि पिक्चर हिट. आता असं झालं गेलं. येस, अजून एका विकेटचं पतन गॉन. मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा गुन्ह्यात, एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा गुन्ह्यात. थँक्यू. पहा नाही, एका गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो. साई कृपा अर्नाळा संघ नारंगीमध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स साई कृपा अर्नाळा संघाने केला होता तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. तिकडून सुरुवात झाली होती त्या हंगामाची, या टीमची. तिकडून आता नवाबपूरमध्ये येत असताना सुद्धा पहिल्या मॅच मध्ये झालेला परफॉर्मन्स सर्वांच्या मनाला भावणार आहे. आणि तिकडून जो काही परफॉर्मन्स दाखवलाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे, ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. आता अडचणी वाढल्यात. नक्कीच. कसं आहे की त्यांचा ग्राफ आहे ना, हा ग्राफ वरती चाललाय. ट्राय अंटिल यू सक्सीड. तर प्रयत्न करत राहा, यश नक्कीच तुम्हाला एक दिवशी मिळणार आहे. या सिद्धांतावरती ते काम करतात आणि त्यांचा ग्राफ तुम्ही बघताय. पहिला क्वालिफाय होत नव्हते, एक मॅच जिंकत नव्हते, नारंगीला क्वालिफाय झाले आणि आजचा परफॉर्मन्स बघा. ऋतू 11 डोंगरपाडा एक चांगला मोठा संघ आहे, त्या मोठ्या संघासमोर अशी कामगिरी करणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. 7 चेंडू 16 धावा, जवळजवळ 4 चौकारांचं समीकरण आहे. बॅकफुट मारलं चेंडू. तुषार तामोरे थोडेसे इंजर्ड दिसत आहेत. पहा आता आमचा अखेरकार फनी कॉमेडिएटर मनीष घरत, आखरी कॉमेडिएटर मनीष घरत अखेरकार दाखल झालाय. नेक्स्ट मॅच जिकडे टॉस झाला होता निर्मल सम्राट या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले. मनीष घरत आला म्हणजे आता अजून मजा येणार. आता मनीष घरत फक्त कॉमेंट्रीमध्ये नाही, मनीष घरत फील्डवरती असला ना तरी पण काय ना काय चमत्कारिक होतं. एक चमत्कार त्यांनी VPL ला करून दाखवला होता. 5 चेंडूत 5 गडी बाद करण्याचा विक्रम, जो अजूनही हे मनीषनी मला 100 रुपये दिले होते आणि बोललेला की थोडासा माझा उल्लेख कर, मला थोडं फेमस कर. 100 रुपये झाले मनीष, आपलं फिट्टू झाले आपले. हे मजा जोक होता, पण खरोखर एक चमत्कारिक प्लेयर आहे मनीष आणि नेहमी हास्य असतं त्याच्या चेहऱ्यावरती. बॉलरचं नाव सौरभ गांगुली. 6 चेंडू 15 धावा, जवळ 3 चौकार ठोकायला होती आणि आता ते समीकरण नेऊन ठेवलंय ते म्हणजे 4 चौकार. 5 चेंडू 4 चौकार. तामोरेमध्ये ती क्षमता आहे, ती कुवत आहे 4 चौकार मारण्याची. पहिला येतोय का? नाही, अजूनही मॅच ऑन आहे. 4 चेंडू 4 चौकार. जर तामोरेनी 4 चौकार मारले तर ऋतुलन साई आणि लेग साईडला सोडलेला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरून गेलाय. निर्धाव चेंडू, लगातार 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. कौस्तुभ नाही, हा अशा प्रकारे चेंडू होता की सर्वांच्या अडचणी आता वाढवणारा होता. पहा चुका कुठे झाल्या, कोणाविरुद्ध झाल्या, पॉवर प्ले मध्ये काय करायचं होतं, कोणाच्या विरोधात करायचं होतं, कधी अटॅकिंग क्रिकेट खेळायचं होतं, या सर्व गोष्टींचा विचार केला नाहीये. त्यामुळे ऋतू 11 डोंगरपाडा संघाच्या अडचणी तिकडून वाढत गेल्या आणि वाढत असताना या धावा 31 धावा या मैदानावर डिफेंड सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. ओ डॉट निर्धाव. आता मॅच
कुठे वळली गेली? एका चेंडूमध्ये 13, फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिली गेली नाही. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हेच बॅटच्या टोला लागत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. मॅच फिनिश, सामना जिंकलाय साई कृपा संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय.